नमस्कार. ठरलं तर मग ह्या सिरियलमध्ये आज आपण पाहत आहोत साक्षी टेन्शनमध्ये असते. अण्णा कुठे असतील, त्यांना कुठे शोध घ्यावा हेही तिला समजेना. त्याच वेळेला तिच्या माणसाचा कॉल येतो की अण्णांनी आम्हाला तुळजापुरात लोकेशन पाठवून बोलवलं होतं, पण आता अण्णा तिथे नाही. तिथूनही अण्णा गायब झाली आहे. तर ती विचारते, तुळजापुरात तिथे कसे काय पोचले? तर तो म्हणतो, ते मलाही ठाऊक नाही, पण त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही तिथे गेलो, पण तिथे त्यांचा पत्ता नाही. का कुणास ठाऊक ते कुठेतरी गायब झाले, हे आता खरंच माझ्याही लक्षात येत आहे. असं म्हटल्यानंतर साक्षी लगेचच टेन्शनमध्ये येते. त्यांना नक्की शोधावं तर शोधावं कुठे हेच तिला कळेना. इथे मात्र अण्णा एका खुर्चीवर बसलेले, बांधून ठेवलेल्या अवस्थेत असतात आणि ते धमकी देत असतात प्रिया आणि नागराजला, ज्या दिवशी मी ह्या हात ठिकाणावरून सुटेल त्या दिवशी तुमच्या दोघांना सगळ्यात पहिले गोळ्या झाडून मारून टाकेल. तुमच्या हाडाचा एक कणही कुणाच्या हाती लागू देणार नाही. अशा ठिकाणी तुम्हाला मी तुकडे तुकडे करून गाडेल. प्रियाला टेन्शन येतं. आपण खरंच खूप मोठी माती खाल्लेली आहे. यांना आपण आपल्या इथे बांधून ठेवले. त्यांना कसं काय आता कंट्रोलमध्ये ठेवायचं हेच त्या दोघांना समजेना. प्रियाने मात्र आता इथे बेशुद्ध करण्यासाठी बाटली काढली. हे औषध त्यांना पाजा आणि बेशुद्ध करा, तरच आपला जीव वाचेल. नंतर पाहू, असं म्हणत आता प्रियाने नागराजकडे दिली आहे बाटली बेशुद्ध करण्याची.